आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन। नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये कार्यालय असणार। मंत्रालयामधील FRS प्रणालीची 1 फेब्रुवारीपासून अपेक्षित अंमलबजावणी लांबणीवर। काही संकलित करण्यास विलंब लागत असल्यानं सुरक्षा प्रणाली लांबणीवर। राज्यातील महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा अंतर्गत 5000 रिक्षांचं लवकरच वाटप। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। महिलांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावं आणि प्रवास सुरक्षित व्हावा या हेतूनं महत्त्वाचा निर्णय। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। 13 वर्षांनंतर विराट कोहली रणजी ट्रॉफीच्या मैदानात। चाहत्यांमध्ये मोठा उत्साह। रेल्वे विरुद्धच्या सामन्यामध्ये विराटच्या कामगिरीकडे देखील चाहत्यांचं लक्ष। मुंबई विरुद्ध मेघालयचा पहिला डाव 86 धावांमध्ये संपुष्टात। वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरची हॅट्रिक। पहिल्या डावामध्ये मुंबई 100 धावांनी आघाडीवर। सैफ हल्ला प्रकरणामध्ये निर्दोष सुटलेल्या आकाश कनौजियानं TV9 मराठी समोर हकीकत सांगितली। पोलिसांनी निर्दोष सोडलं पण माझी नोकरी गेली, लग्न मोडलं, चूक नसतानाही मला अटक केली। आकाश कनौजियानं व्यथा मांडली। प्रयागराजमध्ये महाकुंभमधील सेक्टर 22 मध्ये आग। अनेक टेंट जळून खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। सुदैवानं जीवितहानी नाही। आगीचं कारण मात्र अस्पष्ट। गिरणी कामगारांच्या थकीत पगारासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं आंदोलन। NTCच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी।